शिवनेरीवरून जेव्हा कोंढाण्यावरचा मुघल ध्वज दिसायचा तेव्हा जिजाऊंच्या मनात एकच विचार यायचा, हा गड स्वराज्यात हवाच. जिजाऊंच्या मनातील खंत आणि शिवरायांच्या डोळ्यांतील ती अस्वस्थता ओळखून तानाजींनी आपल्या मुलाचं म्हणजेच रायबाचं लग्न बाजूला ठेवलं आणि जगातील सर्वात अवघड चढण म्हणजेच कोंढाण्याचा तो 2 फूट रुंद कडा, रात्रीच्या अंधारात जेव्हा शत्रू साखर झोपेत होता तेव्हा घोरपडीच्या मदतीने तानाजी आणि त्यांचे मावळे काळजावर दगड ठेवून तो कडा चढले. शत्रूला वाटलं होतं की इथून फक्त वारा येऊ शकतो, पण त्यांना काय माहीत होतं की काळ तिथे दबा धरून बसलाय. गडावर भयंकर युद्ध सुरू झालं. उदयभानसारखा महाकाय शत्रू समोर होता. लढता लढता तानाजींची ढाल तुटली. कुणीही असतं तर मागे सरकलं असतं, पण तानाजींनी आपल्या हाताला पंचा गुंडाळला आणि त्या रक्ताळलेल्या हातावर शत्रूचे घाव झेलले. जोपर्यंत गडावर भगवा फडकला नाही तोपर्यंत त्या सिंहाचा श्वास थांबला नाही. जेव्हा गड जिंकल्याची बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली तेव्हा आनंदापेक्षा डोळ्यात पाणी होतं. भरल्या काळजाने महाराज म्हटले, गड आला पण माझा सिंह गेला.